आईचा विश्वास। पोस्ट ऑफिसमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेता येणार नाहीत, मात्र पोस्टात ठेव म्हणून 2000ची नोट वापरता येऊ शकते। परीक्षेत इशिता किशोर देशात पहिली। यूपीएससीत मुलींची बाजी, लक्ष्य साध्य करण्यासाठी शिस्तबद्ध आणि प्रामाणिक असणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया। मूळचा संगमनेरचा मंगेश खिलारी यूपीएससी परीक्षेत देशात 396वा। मंगेशच्या वडिलांचं चहाचं दुकान तर आई बीडी कामगार। शिक्षणतज्ञ भाऊसाहेब चासकर यांनीही एक गणवेश योजनेला केला विरोध। शासकीय शाळेतील मुलांमध्ये न्यूनगंड तयार होण्याची वर्तवली भीती। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली ममता बॅनर्जींची भेट। कोलकाता इथे तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा। मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कार्यक्रमाबद्दल भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक। मंत्र्यांवर देशभरात होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा तयार करण्याची जबाबदारी। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात याचिका। प्रदेशात जाण्याची परवानगी मागण्यासाठी जॅकलिन न्यायालयात। क्रांती रेडकरचा इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ। सोच बदलो देश बदलेगा असं म्हणत दिला व्हिडिओतून वेगळा संदेश। अली असगर शिराजीला किला कोर्टाकडून 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी। ड्रग्ज तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवत असल्याचा आरोप। श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा भारताच्या दौऱ्यावर। श्रीलंका सध्या अडचणीत, दोन्ही देशात चांगले संबंध राहावेत यासाठी सदिच्छा भेट। मोबदला न मिळाल्यानं थेट डांबरी रस्त्यावर पालेभाजीची शेती। शेतकऱ्यांचं अंबरनाथमध्ये एमआयडीसीच्या विरोधात आंदोलन। कल्याणच्या काळा तलाव उद्यान परिसरात झोपाळ्यावर बसण्यावरून राडा। अल्पवयीन मुलांनी मारहाण केली, पोलिसात गुन्हा दाखल। रुग्णालयात 2 महिन्यांचं बाळ दगावल्यानं शासकीय रुग्णालयात नातेवाईकांच्याकडून तोडफोड। रुग्णालयाकडून पोलिसात तक्रार दाखल। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कराड ते सातारा पदयात्रा। मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांचा सहभाग। बुलढाण्यात अवकाळीची पुन्हा एकदा एंट्री। चिखलीसह तालुक्यात जोरदार पाऊस, सर्वसामान्यांची उकाड्यापासून सुटका। बारामतीच्या विद्यानगरीत पार्किंगमधील बाईकला अचानक आग, बाईक जळून खाक। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये पिसाळलेल्या वांद्राचा धुमाकूळ। गावातील 11 जणांना चावा घेतला। वांद्राला जेरबंद करण्यासाठी वनविभाग अपयशी। जालन्याच्या घुंगर्डे हदगावमध्ये शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। अतिवृष्टीच्या अनुदानाची यादी प्रकाशित करण्याची केली मागणी।